जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बहुतेक सर्वच शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला होता, की पूर्वसंमती आल्यानंतर जे आपण अवजारे खरेदी करतो महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज केलेला असाल आणि तुम्ही कोटेशन वगैरे अपलोड केल्यानंतर पुढची प्रोसेस असते ते म्हणजे पूर्वसंमती. म्हणजे पूर्वसंमतीमध्ये तुम्हाला आहे ना, काही निश्चित कालावधी दिला जात होता महा-डी-बी-टीकडून, कृषी विभागाकडून, की एवढ्या-एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला हे यंत्र खरेदी करून तुम्हाला जी देयक किंवा जी बिल तुम्हाला अपलोड करावं लागत होतं वेबसाईटवरती ठराविक कालावधीमध्ये. म्हणजे आत्तापर्यंत 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत तो कालावधी 30 दिवसाचा होता. तर आता त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. कृषी विभागां कृषी विभागाअंतर्गत हा बदल करण्यात आलेला आहे. तर त्याच संबंधी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर परिपत्रक तुम्ही बघू शकता. कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे 11 नोव्हेंबर 2025 या तारखेचं. तर याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या यंत्र अवजारे खरेदीबाबत आता तुम्ही बघू शकता सदर सर्वात महत्त्वाचं परिपत्रक आहे. म्हणजे आतापर्यंत जी 30 दिवसांचा कालावधी होता, पूर्वसंमती आल्यानंतर जे खरेदी करून अपलोड करायचा, ती अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे ती अट काढून घेण्यात आलेली आहे कृषी विभागाकडून. तर शेतकऱ्यांना फायदा असा आहे या नियमात बदल करण्यात आलेल्यामुळे फायदाच प्रत्यक्षरित्या असं होणार आहे, की आता पूर्वसंमती आल्यानंतर तुम्ही भविष्यामध्ये कुठलाही ठराविक कालावधी समोर न ठेवता तुम्ही अपलोड करू शकणार आहात यंत्र घेऊन बिल महा-डी-बी-टीवर. तर तिथून फॉर्म जाणार नाहीये. कारण 30 दिवसाची जी अट होती त्यांनी सरळ इथं व्यवस्थित मुद्दा मांडलेला आहे, की 30 दिवसाच्या मुदतीमध्ये देयक अपलोड करण्याची अट सद्यस्थितीत शिथिल करण्यात येत आहे. त्यासंबंधित एक महत्त्वाचं पत्रक आहे. म्हणजे आता तुम्ही पूर्वसंमती घेतल्यानंतर तुम्हाला पुढे भविष्यात कधीही तुम्ही यंत्र खरेदी करू शकता आणि त्या यंत्राचं बिल तुम्ही वेबसाईटवरती अपलोड करू शकणार आहात महा-डी-बी-टीच्या. त्याच्यासाठी 30 दिवसाची अट नाहीये, 7 दिवसाची अट नाहीये, कुठलीच अट नाहीये. आता 30 दिवसाच्या नंतर सुद्धा तुम्ही जर यंत्र खरेदी केलेलं नसाल, बिल अपलोड केलेलं नसेल, तरी फॉर्म तिथंच असणार आहे. बिलाचं अपलोड करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला इनेबल असणार आहे वेबसाईटवरती. 30 दिवस ओलांडून गेले असले तरी भविष्यामध्ये तुम्हाला केव्हाही बिल अपलोड करता येणार आहे. एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि नक्कीच या अपडेटचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक, सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करा. शेतकरी बांधवांना शेअर करा. नक्कीच या अपडेटचा परिपत्रकाचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. आणि हा जी बघू शकता 11 नोव्हेंबर 2025 चा आहे. म्हणजे आजच्याच तारखेतला आहे मित्रांनो. तर व्यवस्थितरित्या आता यंत्र खरेदी करा. पूर्वसंमती ज्यांची आलेली आहे, यंत्र खरेदी करण्यासाठी घाई करू नका. यंत्र व्यवस्थित सावकाश जे हवेत ते यंत्र खरेदी करा. त्याचं बिल खरेदी केल्यानंतर बिल व्यवस्थितरित्या वेबसाईटवरती अपलोड करा मित्रांनो. धन्यवाद.